मी आलेलो पण आहे तुमच्याकडे, विकलेलं पण आहे मला. बर 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 माझा व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळेस. बर 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 तर म्हणजे आजची बी तुमची म्हणजे नावलौकिक काय आहे बा इकडं. नाही नाही, आता 51 वर्षाची परंपरा ती काय एका दिवसाची नाहीये. आणि हेच बाकीचं काय असते, जर शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासारखे नाही घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. बरोबर मी आहे. असं म्हणतो तुम्ही पंढरपूरला जाण्यापेक्षा हेच पंढरपूर समजा. हे अभिमानास्पद वाटत आमच्यासारख्याला असं. नाही नाही, नक्की नक्की नक्की. मी तुम्हाला, आम्हाला मुलाखत टाकता येते का तुमची मागची, तुम्ही पाहता. मी त्यावेळेस बी म्हणजे माझा माल खूप चांगला विकला गेला होता. बर 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 हम्म. नाही, आता विक्रेता कुणी असू द्या, मी असू, माझा मुलगा असू, भाचा असू, नाही तर कोण असू, आमच्याकडे जो ग्राहक आहे तो रेट रेट देत असतो. मी असं समजतो का शेतकऱ्याचे पांढरंग घेत तुम्ही. तुमच्यामुळे कमीत कमी इकडे उचलू तरी राहिलंय. ते नक्की नाही नक्की. तर लोक जीवच मारले असते व्यापाऱ्यांनी इकडं. कमीत कमी तुमच्या मुलाखतीवर तरी आम्ही जिवंत आहेत इकडं. नाही बरं, नक्कीच नक्कीच. खर्च लई आहे हो, बागाला काही सोपा खर्च नाही ना. हा 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 एकरी 1.25 लाख रुपये खर्च येतो बाग हो, हो, सांभाळायचा. हो. आणि ते जर पैसे नाही झाले तर शेतकऱ्याचं अवघड परिस्थिती आहे. अवघड 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 अवघड. नाही, बऱ्यापैकी एक लक्षात घ्या की मी इतक्या वर्ष काम करत असताना मला एक केंद्रबिंदू पहिल्यांदा शेतकरी मानलेला आहे. बरोबर, एकदम चांगले हेच. हा, जर शेतकरी त्याला आज चांगली आशा निर्माण होण्यासारखी जर बाजारपेठ तयार केली, त्याची कुठेही वजनात, तुमच्या माल चोरीत किंवा विक्री व्यवस्थेत किंवा पेमेंट देण्यामध्ये कुठेही निराशा नाही झाली, नाही तर तो माणूस आपल्याला सोडणार नाही. बरोबर. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आता हा बुकिंग पॅटर्न जो आपण आणला, त्याच्यामध्ये मला एवढं सक्सेस वाटायला लागलं की माझी कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्या माल घेता येतो. बरोबर, त्याच्यात मी 10% अलीकडे पलीकडे होईल. बरोबर. म्हणजे ज्याने 100 बुकिंग केले कदाचित त्याने 120 काढलं, बरोबर. किंवा 100 बुकिंग केलेले 90 काढलं, तर 10-20% अलीकडे पलीकडे होईल. पण बरोबर, आपण एकदम 100चं 150% किंवा 100चं 200% तर नाही होणार. बरोबर. आणि त्या शेतकऱ्याला बी अडचण नाही ना, आम्हालाही बाजारपेठ चालवायला अडचण नाही. एकदम बरोबर. पण ज्याची कॅपॅसिटी 500 कॅरेटची नाही, त्याच्याकडे 2000 कॅरेट आलं की तो मार्केट ढासळतोच. एकदम बरोबर. हा, आणि माझं म्हणणं आहे की 2 दिवस झाडाला राहू द्या, माल काही फरक पडत नाही. हा, मग मी तेच म्हटलं, तुम्ही जर म्हटले ना मला तुम्ही थांबा एक 5-6 दिवस, काय अडचण नाही, तर मी बिनधास्त थांबणार. मी आज एक फवारा मारला त्याला. हा हा, आणि माझं टार्गेट आहे 10 तारखेपर्यंत आपण थांबून बघू. तुम्ही जर म्हटले तर आणखीन आशीर्वाद भेटल्यासारखंच कार्यक्रम होईल. नाही नाही, थांबा, 10 तारखेपर्यंत थांबा, जास्त नका थांबू. पण आपल्याला जर माल पाऊस आला, टिपका वाढला किंवा टिपका नाहीये बागेवर अजिबात, ठीक आहे ना, मग थांबा ना. तुमची अजून फ्रेश माल आहे एकदम. तुमची मजबूती जर असेल ना फळाची, तर मग काय अडचण नाही. मग काय आहे का अपेक्षा, आहे का वाढ? आहे ना, आहे ना, अपेक्षा आहे ना. ही थांबलेली जी आवक आहे ना, ही जास्त दिवस थांबणार नाही. त्याला मोकळं तर करावंच लागणार आहे. त्यांना एकदा ते दिवसाच्या पुढे तर जाऊ शकत नाही. पण पुढच्यानी अलीकडे आलं तर मग तुमची पण निराशा आणि चालूची पण निराशा. नाही नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही थोडंसं पुढे थांबा. चालेल, बरं का. पण तुम्ही पांडुरंगाचे शेतकऱ्याचं हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो इकडून. असं काही नाही, परमेश्वर. नाही, आहेच. जे गोष्टी आहे ना ते शेतकऱ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी मान्य केलं पाहिजे. बघा, परमेश्वर हा माणसातच शोधायचा असतो. परमेश्वर कुणाच्या तरी रूपाने आपल्या दारात आलेला असतो. तुम्ही सुद्धा मला पांडुरंगासारखेच आहात, की आम्ही पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला घेण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला चांगली सेवा केली आणि तुमचा अंतर्मनातनं दुवा आला, तर तो परमेश्वराची दुवा, परमेश्वराचाच आशीर्वाद आम्ही समजतो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा 200-250 रुपये दाणबी विकत होते का मी एप्रिलमध्ये, मी तेव्हापासून कंटिन्यू व्हिडिओ पाहतो तुमचे. बसलो का, माझं कापड दुकान पण आहे. बर. पण मी विचार करतो, हे माणसं एवढं शेतकऱ्यासाठी करतात, हे विशेष आहे ना. कोण नाही शेतकऱ्यासाठी. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही माझ्याकडे या ना काही येऊ त्याच्याशी घेणं देणं नाही. मी तुमचा माल विकला काढलेला. हे अभिमानास्पदच आहे त्या गोष्टी. आणि मी असं सांगतो, पंढरपूरला जाऊस तर तुम्हीच पांढरंग घेत राहू तिथं शेतकऱ्याला. तसं एक लक्षात घ्या,
मी असेल, तुम्ही असेल, तुम्ही कपडाचं दुकान चालवत असाल किंवा मी डाळिंबाचा भाजीपाल्याचा व्यापार करत असेल. हा. मुळात आपला जन्म झालाय शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे विसरू नये. एखादा अधिकारी जरी झाला ना, तर त्यांनी मुळात जर शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्म झाला आणि तो शेतकरी जर काही न्याय मागे आला ना, तर त्यांनी आपलं घर पाहावं पहिल्यांदा, आपलं कुटुंब पाहावं, की आपलं आई वडील भाऊ ह्याच्या व्यथा पाहावात आणि मग त्या खुर्चीवर न्याय द्यावा. एकदम बरोबर. साहेब, तुम्हाला एक प्रामाणिक गोष्ट कबूल करतो मी. तुम्ही मला एवढं सांगितलं या सगळ्या गोष्टी किंवा मी ऐकतो तुमच्या बाबतीत. हे तुम्ही जे वागताय ना, ती पद्धत मी अवलंबितो का प्रामाणिक वागणं फक्त, बरं का. हो. माझ्या घरात आज IT इंजिनियर 6 लोक आहेत. बर. म्हणजे हे सगळ्यांचे आशीर्वाद समजतो मी. बरोबर आहे. आणि आमचे वडील हे विहिरीचं काम करायचे, त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह होता त्या काळामध्ये. सेम आमच्यासारखंच आहे तुमचं. हा, तर त्याच्यामुळं प्रामाणिक वागण्याचं एक नियोजन केलं. खोटं बोलायचंच नाही कधी आयुष्यात. गरज काय करायची खोटं बोलून? एवढं परमेश्वराने दिलं, मग कशासाठी खोटं बोलत राहायचं? बरोबर आहे. तर मग तुम्ही मला लिंक टाका आणि मी 10 तारखेपासून मग चालू करतो. जर मी लिंक पाठवतो. फक्त लिंक पाठवल्याच्या नंतर जी विक्रीची तारीख आहे ती वर त्याच्यात टाका. आणि जर वरची तारीख ओपन नाही झाली, तुमचं नाव त्यात भरा, लगेच वरची तारीख ओपन होते. अजून त्या डेव्हलपमेंट चाललेल्या आहेत. फक्त जी विक्रीची तारीख ती टाका. चालेल सर. आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.